तर खरा वाघ बैलगाडीच्या खाली होता म्हणून अजित पवारांनी सोबत घेतलं. उमेश पाटलांचं अजिंक्य राणांच्या टीकेला हे उत्तर आहे. बैलगाडी खाली कुत्रा आहे की वाघ सांगायची संधी मिळाली असं उमेश पाटलांनी म्हटलं. तर कुत्रा परत येतंय म्हणून अजित पवारांनी परत घेतलं. अजिंक्य राणा पाटील यांची उमेश पाटलांवर ही टीका. हे अजितदादाकडे का आलेत माहिती का? ह्याला घेतलंच नाही कुठं, ह्याला कुठे घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या, आम्हाला परत घ्या. मग दादा म्हणले आयला परत येतोय कुत्र तर घ्यावं गाडी खाली म्हणून. ते बोलले म्हणून त्याचं मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही, परंतु त्या बोलण्याच्या निमित्तानं बैलगाडी खाली नेमकं कुत्रा आहे का वाघ आहे या अजितदादाला सांगायची संधी मिळाली. बैलगाडी वळणारी जी बैल आहेत, ही बैल जी आहेत ही म्हातारी झालेली आहेत आणि खरा वाघ तर बैलगाडीच्या खाली होता आपल्याला दिसलाच नाही. आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र अजितदादाच्या लक्षात आलं, मग असा वाघासारखा कार्यकर्ता ते कशाला सोड.